ताई, अगं उद्या माझा बर्थडे आहे. काय गिफ्ट देणार आहेस मला तू? गिफ्ट काय हवंय तुला बोल. मला ना ताई एक ड्रेस, एक सँडल आणि एक आयफोन. ड्रेस आणि सँडल तर घेऊ शकते, पण आयफोन ह्या वेळेस पॉसिबल नाही होणार. अगं ताई ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आयफोन नको देऊस. ड्रेस आणि सँडल साठी तर पैसे दे, घेऊन येते आता लगेच. बरं ठीक आहे, थांब. आजच जाणार आहेस का? हो. ही टोपी कशी वाटेल ग बर्थडेला? छान. थँक्यू. खुश? अरे यार, दीप्ती कधी येणार आहे काय माहिती. मला केक पण आणायला जायचा, परत उशीर झाला ना प्रॉब्लेम होईल. आज मस्त 12 वाजता तिचा बर्थडे सेलिब्रेट करते. हे आलीस? अगं किती वेळ. तू काय आणलंस? ये दाखवते. हे बघ, ही मोजडी आणली. वाव, छान आहे ग. हा बघ ड्रेस, हा मी तुझ्यासाठी आणलाय. अगं माझ्यासाठी? आज झाला आता स्वतःचा जीव मारून जगायचं, सगळंच माझ्यासाठी करायचं. तू वेडी आहेस का? तुला मी पैसे कशासाठी दिले होते? की तू ड्रेस आणि सँडल तुझ्यासाठी घेऊन ये म्हणून दिले होते ना. मग तू माझ्यासाठी आणायची काय गरज होती? अगं ताई असू दे. आणि हे घे, तू दिलेले पैसे. मी दिलेले पैसे आहेत तर तू हे सगळं कसं आणलंस? अगं ताई, तू जे मला खर्चासाठी पैसे देत होतीस ना, ते सेव्हिंग केले होते मी आणि त्याच्यातूनच आणले. आणि हे तुझे पैसे. अगं ड्रेसचं ठीक आहे, पण चप्पल आणायची काय गरज होती तुला? माझी ती चप्पल अजून 2 महिने गेली असती. अगं ताई, म्हणूनच आणलीये. माहितीये मला किती चांगली आहे ती, कारण या पायाने ना खूप कष्ट केले, ते पण फक्त माझ्यासाठी. ताई, हे पाय ना माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत ग. हे कधीच थांबले नाहीत, कायम कष्ट करत राहिले, ते पण माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. खरंच बहिणीचं नातं ना ह्या आरशासारखं असतं, जे अगदी पारदर्शक असतं. कारण बघ ना, बहिणींच्या चेहऱ्यावरची दुःख सुख एकमेकींना लगेच कशी काय कळतात ग. आई, तुझ्याकडून तर शिकले मी हे सगळं. हो, वेडा बाई. चल आता थांब.